नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की होळीची पूजा करत असताना प्रतिमा ही अचानक चक्कर येऊन खाली कोसळते आणि सर्वजण हे अतिशय घाबरतात आणि घाईघाईने प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि सर्वजण देखील देवाकडे प्रार्थना करत असतात आणि प्रतिमाला काही होऊ नये म्हणून. आणि त्याच वेळेस तन्वी ही सर्वांच्या समोर बोलते, आता माझ्या आई बरी तरी असेल ना, माझ्या आईला काही झाले तर नाही ना, असे ती नाटक करू लागते. तेव्हा सर्वजण हे तिच्याकडे रागाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो प्रतिमाची तब्येत अचानक खराब झालेली असते आणि सर्व ब्लड चेक केल्यानंतर अश्विन हा सर्वांना सांगतो की प्रतिमा आत्याचे हिमोग्लोबिन खूपच डेंजरसली कमी झालेले आहे आणि आपल्याला त्यांना तातडीने रक्त चढवावे लागेल. आणि तेव्हा रविराज बोलतो की तन्वी रक्त देईन ना, ती प्रतिमाचा आणि तिचा ब्लड ग्रुप एकच आहे, ओ निगेटिव्ह. आणि त्या सर्वांचे बोलणे ऐकून प्रिया ही घाबरते व ती दरवाजा लावून तिथून आपल्या मोबाईल बंद करून तिथून निघून जाते. आणि तेव्हा आपण पाहतो अश्विन आणि सर्वजण हे प्रतिमाला फोन लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु तिचा फोन हा स्विच ऑफ येतो. त्याच वेळेस सर्वजण अतिशय घाबरलेले असतात. सायलीचा ब्लड ग्रुप देखील चेक केला जातो. तेव्हा अश्विन सांगतो, तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही, सायली वहिनीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे आणि सायली ही आपले ब्लड प्रतिमाला देते. आणि तेव्हा सर्वजण अतिशय भावूक झालेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे हे सत्य अर्जुन रविराज यांच्यासमोर उघड होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.